हां. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? तर कशा आहात सगळे? गुड मॉर्निंग. आणि आजची सकाळ खूप चांगली आहे. हे बघा. तर आता जातो आम्ही जिमला. चला चला जाऊया आता जिमला. जिम तर आलेले आहेत. किती लेट झाला? लेट म्हणजे उठलास कधी? उठलो आता लांबलं परत दुसऱ्या परत त्याच बोटाला. घड्या बघितलं नव्हतं बघा, भाईची ॲव्हेंजर आहे बघा. सकाळी सकाळी आमचे गॉगल घालून आलेले आहेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा गिंबल आला, बरं आला एकदम. कमॉन पुशअप पुश. कमॉन मार मार. दमलो मेलो. हे आमची बॉडी दाखवता ना, दाखव. चला वर्कआउट करूया. ह्या जिमबद्दल आपले सर सांगतीलच की ह्या जिममध्ये नेमकं वर्कआउट वगैरे कसं होतं. तर हे आमचे सर आहेत, चैतन सर. तर सर सांगा जरा जिमबद्दल माहिती. आता या आपल्या जिममध्ये कसं आहे, आपण जिमपेक्षा थोडंसं वेगळे वर्कआउट्स आपण घेतो. जिमपेक्षा भारी की याच्यामध्ये असं पूर्णपणे तुमचं 99% बॉडी वेटची एक्सरसाइज तुमची होतात. तर त्याचप्रकारे आता आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळे वर्कआउटचे व्हेरिएशन्स असतात. जसं की सोमवार असेल तर सोमवारचं बॉडी वेट एक्सरसाइज आहे. मंगळवारचं तुमचं असेल क्रॉसफिटचं सेक्शन असतात. त्याच्यानंतर केटल बेलचे वर्कआउट्स असतात. त्याच्यानंतर स्ट्रेंथ वर्कआउट जे असतात, पॉवर लिफ्टिंगचे वर्कआउट, त्याच्यानंतर मसल रिलॅक्सेशनसाठी स्ट्रेचिंगचे वर्कआउट, योगा असतात. या अशा प्रकारचे वर्कआउट आपण सोमवार ते शनिवार या पूर्ण 6 दिवसामध्ये आपण ते वर्कआउट्स घेतो. आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये जसं प्रत्येक मेंबर्स जे आहेत, ट्रॅक रेकॉर्ड आपण प्रत्येक महिन्याला त्यांचं बॉडी मेजरमेंट घेतली जाते. आणि कसं होतं की तुम्ही जिममध्ये एक ठराविक काळापर्यंत तुम्ही एक व्यायाम करू शकता. तुमच्या वयाचं जेव्हा वयाची 30 वर्ष पूर्ण होती त्याच्यानंतर तुम्हाला फक्त फिटनेस ठेवण्यासाठी हे अशा प्रकारचे वर्कआउट्स खूप गरजेचे आहेत. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा होतो की नुसतं आपण जिममध्ये जाऊन बॉडी करते, जिममध्येच तुमची बॉडी होते. असं काहीच नसतं. विदाऊट मशीन्सवरती तुम्ही जेव्हा वर्कआउट करता तेव्हा तुमची पूर्ण बॉडी जी असते ती तुमची टोन होते. त्याच्यात तुमचा स्टॅमिना मेंटेन राहतो, तुमची मसल बिल्ड तुमचे होतात. आणि प्लस कसं आहे की तुम्ही जेव्हा कुठल्याही एक्सरसाइजमध्ये जिममध्ये तुम्ही एक्सरसाइज करता तर मशीन्सवरती तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करता त्याच्यामध्ये कसं तुमचं कोर स्टॅबिलिटी जी असते ती तुमची कोर स्टॅबिलिटी होत नाही. म्हणजे कोर स्टॅबिलिटी म्हणजे नेमकं काय, तुम्ही जेव्हा समजा आता चेस्ट प्रेसची मशीन आहे किंवा शोल्डर प्रेसची मशीन आहे तर तुम्ही बसून इझिली वेट तुम्ही पुश करता. त्याच्यामुळे तुमचं कोर जे असतं, कोर म्हणजे कसं तुमचं पोटाचा हा पूर्ण जो भाग असतो पाठवून हा पूर्ण तुमची कोर स्टॅबिलिटी. मग ते कसं होतं, तुमची ती कोर स्टॅबिलिटी पूर्ण मेंटेन होत नाही. ती स्टॅबिलिटी त्याचाच तुमची स्टॅबिलिटी वाढत नाही. त्याच्यामुळे लोकांना याबद्दल अजून ती पूर्ण माहिती नाही आहे. ती माहिती मी देण्याचा माझ्या ह्याच्यामधून मी प्रयत्न करतो. आणि पूर्ण जेवढं जे वर्कआउट्स असतील माझ्याकडून जेवढे होईल मी तेवढी त्यांच्यासाठी समोरून तेवढे मी माझे इफोर्ट्स घेतो. समोरून मेंबर्ससुद्धा मला तेवढे चांगले इफोर्ट्स येतो. त्याच्यामुळे तुम्हाला आवडेल तेव्हा एकदा नक्की तुम्ही येऊन व्हिजिट करा. आता हे आपलं व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला जे लोकेशन आहे ते आता आपलं हे कणकवलीमध्ये आहे. हरनेआळी बाजारपेठ रोड जो आहे तेलियाळीच्या बाजूला हरनेआळीमध्ये आरुणकर निवास पहिला माळा. तुम्ही नक्की एकदा येऊन व्हिजिट करा. व्हिजिट केल्यावर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा व्हिजिट कराल अजून तुम्हाला मी चांगली पूर्ण याच्या प्रमाणात तुम्हाला माहिती देईन.
आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी अजून त्याचं फिटनेसचं महत्त्व आणि क्रॉसफिट याच्यामध्ये ह्या व्हेरिएशनची जे महत्त्व जे आहे ते तुम्हाला मी समजावून सांगेन. थँक्यू. तर सरांनी जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही या, ट्रायल घ्या आणि नक्की या जिमला व्हिजिट करा. तर जिम हे अशा प्रकारे आहे, तर या व्हिजिट करा आणि हेल्थकडे लक्ष पण द्या. चला मित्रांनो, कधी जिममध्ये आलात तर असं जमायला होतं. हे बघा, हे आमचे मित्र असे झोपलेले आहेत फुल. आता इथंच झोपायचा प्लॅन दिसतोय यांचा. काय कसं वाटतंय सर? एक नंबर. तर बघूया, असेच आमचे काही मित्र आहेत नटखट. हे बघा, चले बाय बाय. चला जाऊया. तर मित्रांनो, आलो आपण जिमवरून, फ्रेश झालो. तर आता ब्रेकफास्ट करूया. तर आपला ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे. तर आता आपण थोडं व्लॉग वगैरे एडिट करू आणि थोडं माझी प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस पण करेन आणि बघू काय अजून करता येईल आजच्या दिवशी. चला थोडं दाखवतो तुम्हाला पण व्लॉग कसं एडिट करतो वगैरे. हे पनीर. तर सुरू करूया पनीरची रेसिपी. मस्त आहे जो बाप्पा, सॉफ्ट आहे, सॉफ्ट. तर हे बघा, आपलं पनीर आहे रेडी. कांदा, लसूण, टोमॅटो, कांदा आणि याच्यात बनवायचं. तर चला स्टार्ट करूया. तर आता आपण टाकूया टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही तयार करून घेऊया मिक्सरला लावून मस्त. तर घ्या. आपली प्युरी तयार झालेली आहे. तर आपण आता याच्यात टाकूया. तर तेल टाकलं आहे, बघू शकता. तर आपण थोडंसं टाकूया कढीपत्ता. थोडा चिरलेला कांदा, तुम्हाला आवडेल तसं टाका. आता टाकू आपण थोडंसं जिरं, जिरं टाकलेलं आहे आणि थोडी टाकू आपण हळद.
ही आपली ग्रेव्ही टाकलेली आहे कांद्याची आणि टोमॅटोची. चांगलं परतून घ्या. तर थोडी शिजू दे. तर आता आपण आपल्या मसाला एव्हरेस्टचा टाकूया याच्यात. ते आपले वाटप पण रेडी आहे खोबऱ्याचं. हा आपला मालवणी मसाला. तर शिजते आपली आता ग्रेव्ही मस्त. तर मसाला टाकूया आपला. आम्हाला स्पायसी आवडतं तर टाकू 3 स्कूप. मस्त ढवळून घ्यायचं. आणि आता टाकू आपलं वाटप खोबऱ्याचं. हे बघा. मस्त एक ढवळून घेऊया. पनीर टाकले. मस्त एक ढवळून घेऊया. थोडं पाणी टाकू. शिजू दे चांगलं. आपले पनीर झालेलं आहे रेडी थोडं. हे बघा. तर मस्तपैकी रेडी झालेलं आहे. तर आता आपण खायला घ्याऊया. खाऊन झाल्यावर सांगतो कसं होतं.